नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि आता पुढारी न्यूजवरती वेळ झालेली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची। प्रेक्षक हो, मराठी माणूस भिकारी आहे त्याला मारा असे उद्गार यूपीतनं आलेल्या एका शुक्ला नावाच्या इसमानं काढले आणि 10 ते 15 जणांची टोळी आणून मराठी माणसाला बेदम मारलं, गंभीर जखमी होईपर्यंत मारलं। या घटनेचे पडसाद आज विधिमंडळामध्ये सुद्धा उमटले। आतापर्यंत 2 जणांना या प्रकरणामध्ये अटक झाली आहे, पण मुख्य आरोपी असलेला महाराष्ट्रद्वेषी अखिलेश शुक्ला हा पोलिसांना सापडलेला नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या शुक्लावरती कारवाईची घोषणा केली आहे आणि सरकार मराठी माणसाच्या बाजूने असल्याचं ठामपणे सांगितलंय। पण ही काही एकमेव घटना नाही आहे, यापूर्वी सुद्धा अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे मराठी माणसावरती महाराष्ट्रातच अन्याय का असा प्रश्न पडतो। याच विषयावरती आज आपला चर्चेचा धुरळा। आणि याच प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे। मारहाण प्रकरणामध्ये 10 आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या दोघांना अटक झालेली आहे। आरोपी अखिलेश शुक्ला यांना अजूनही पोलिसांनी अटक केली नसून पोलीस अखिलेश शुक्ला आणि त्याच्या साथीदार यांच्या शोधामध्ये असल्याचं कळतंय। धूप लावण्याच्या वादामधनं कल्याणमध्ये एका सोसायटीमध्ये तुफान राडा झाला। या वादामध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली। अखिलेश शुक्ला यानं 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलावून सोसायटीमधील 3 जणांना बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये अभिजित देशमुख गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल केलेला आहे। मराठी माणसं भिकारी त्यांना मारा असं म्हणत अखिलेश शुक्ला याने लोखंडी रॉडनं मारहाण केली। आणि याच विषयी आपण चर्चा करणार आहोत आजच्या या धुरळा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये। आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत भाजपकडनं भूमिका मांडण्यासाठी भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी मी अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जाणार आहे, कारण राज ठाकरे यांनी सविस्तरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडलेली आहे महाराष्ट्राच्या समोर। या सगळ्या घटनेविषयीचं त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यांनी जो उल्लेख केलेला आहे या प्रकरणामधल्या आरोपीचा शुक्लाचा महाराष्ट्र द्वेषी असा उल्लेख केला आहे। त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा वाद जो आहे तो मराठी विरुद्ध मराठी असा फक्त म्हणून चालणार नाही। तर ज्यांच्या मनामध्ये मराठीविषयी द्वेष आहे, महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, त्यांच्यावरती आता काय अंकुश सरकार लावणार हा खरा प्रश्न या निमित्तानं विचारला गेला पाहिजे। अविनाश अभ्यंकरजी, तुमची पहिली कॉमेंट आणि मग आपण चर्चेला सुरुवात करू। कसं आहे, ही जी घटना काल घडलेली आहे याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। कारण तो जो मुजोर अधिकारी कोणी आहे, तो जी भाषा वापरतो जी आम्ही ऐकली, कळलं का, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी नाहीये। यांनी कुठूनही यायचं आणि मराठी माणसावर दादागिरी करायची आणि ती मराठी माणूस केवळ सहनशील आहे म्हणून सहन करायची, हे राजसाहेबांचा मनसे पक्ष कधीही सहन करणार नाही। आणि त्यातूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा जो ठाणे जिल्हा आहे हा सन्मान्य माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव मला वाटतं इकडचे खासदार आहेत आणि त्यांनी ह्या विषयावरती काहीही न बोलता मौन का बाळगलेलं आहे हेच माहिती नाही। या माध्यमातून आमची मागणी आता एवढीच आहे की ज्यांचा इथे अनेक लोक, अनेक परप्रांतीय, अनेक विविध जाती धर्माची लोक गुण्यागोविंदांनी गेली अनेक वर्ष राहत आहेत, परंतु ज्यांना महाराष्ट्र द्वेष आहे, जे मराठी माणसाला वाटेल त्या भाषेत बोलतात, हे जर याच्या पुढे घडलं, राजसाहेब गेली अनेक वर्ष ह्याच विषयावरती अत्यंत प्रखरपणे आपली भूमिका मांडतायत, तेव्हा तुम्ही त्यांना अनेक प्रकारची दूषणं देता। परंतु आता बघा काय होत आहे, हे सर्व आता वरती उफाळून यायला लागलेलं आहे। परंतु एक गोष्ट नक्की, आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आहोत, ह्याच्यावर पोलिसांनी आणि राज्य शासनाने, सन्माननीय मुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील आहेत। मी दुपारीच ऐकलं तरी निलंबनाची कारवाई केलेली आहे, परंतु हा कोणी जो महाराष्ट्र द्वेषी माणूस जो आहे ह्याला त्वरित अटक करून जितकं कठोरातलं कठोर शासन करता येईल आणि एक कुठला नवीन प्रकारचा कायदा आणता येईल की ज्याने इकडे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत यांना पहिलं नोकरीमध्ये प्राधान्य द्या, ही पहिली आमची एक मागणी आहे। आणि हा जो वर्षानुवर्ष जो अन्याय मराठी माणसावर चालू आहे, हे बघा, महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे, मराठी भाषेचा आहे, मराठी संस्कृतीचा आहे। इथे तुम्ही याल
आणि जर मराठी माणसावर राज्य करायला जाल तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही आणि हीच मनसेची ठाम भूमिका राहील याच्यापुढे. त्यामुळे याच्यापुढे कुठल्याही माणसावर जर अन्याय झाला, आजपर्यंत राजसाहेबांनी मराठी माणसाकरता जवळपास 100 पेक्षा जास्ती केसेस स्वतःवरती घेतल्या आहेत. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी लाट्याकाट्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगलेला आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की हा जो कोणी अत्यंत मुजोर माणूस आहे, जो स्वतःच्या गाडीवरती पिवळ्या रंगाचा दिवा लावून फिरतो, त्याला परवानगी आहे का? तो म्हणतो मी मंत्रालयात कामाला आहे, माझं कोणीही वाकडं करू शकत नाही. त्याला पाठिंबा नक्की कोणाचा आहे हे सगळं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी शोधून काढण्याची गरज आहे आणि त्याला जेवढं कठोर शासन होईल आणि लवकरात लवकर अटक होईल. कारण मला नवल एका गोष्टीचं वाटतंय, कन्क्लूड करताना एवढंच सांगतो तुम्हाला की ज्यांच्यावर हल्ला झालाय ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ज्यांनी हल्ला केलाय तो माणूस अजूनपर्यंत सापडत का नाहीये? बरोबर आहे, बरोबर. आणि याविषयी आपल्याला विचारावं लागेल. प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत. तो कुठे आहे? नाही, मी त्यांच्याकडे येतो, परत तुमच्याकडे येणार आहे अभ्यंकरजी. मला सांगा प्रसाद लाडजी, आज ज्या पद्धतीने खरं तर मुख्यमंत्र्यांनी जे शब्द वापरले आणि ज्या शब्दांमध्ये त्यांनी कठोरपणे भूमिका मांडलेली आहे, सगळं म्हणणं सरकारच्या वतीने मांडलेलं आहे, त्याचं खरंच स्वागत आहे. मराठी म्हणून आम्हालाही अभिमान वाटतोय. पण इथे प्रश्न हा पडतो की अशा पद्धतीनं मुजोरी करण्या इतपत या सगळ्यांची मजल, महाराष्ट्र द्वेषांची ही मजल का गेलेली आहे, हा प्रश्न इथं विचारावा लागेल. कारण हे एक प्रकरण नाही आहे, याच्यापूर्वी सुद्धा अशी प्रकरणं घडलेली आहेत. अगदी अलीकडे गिरगावातलं प्रकरण ताजं आहे, जिथे असाच प्रकार घडलेला होता. काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये घडलेला आहे, मुलुंडमध्ये घडलेलं आहे. वारंवार ही प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यामुळे मराठी म्हणून आपल्याला खरं तर आपल्याला म्हणतोय मी, सामान्य सगळ्या लोकांना प्रश्न पडलेला आहे की आमच्यावरच अन्याय का? महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे हे सांगण्याची वेळ महाराष्ट्रामध्ये का आलेली आहे? प्रसाद लाडजी. असं बिलकुल नाही आहे. माझे मित्र अभ्यंकरजी यांना देखील मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीमध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं आणि मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्टपणे त्यांची भूमिका सभागृहात मांडली, अशा कुठल्याही प्रकारचा मराठी माणसावरचा अन्याय हा महाराष्ट्रामध्ये सहन केला जाणार नाही. आणि अशा प्रकारची मजुरी जर कोणी केली असेल तर त्या मजुरीचा विनाश केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. प्रथम तर एक गोष्ट जनतेसमोर जायला हवी, ती अशी की हे जे प्रकरण आहे, अखिलेश शुक्ला नावाचा जो आरोपी आहे, जो पोलिसांकडे सरेंडर देखील झाला, त्यामुळे मी आशुतोषला एक सांगू इच्छितो की आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे पहिलं तर त्यांनी, माझ्या मित्रांनी डोक्यातून ते काढावं की पोलिसांकडे तो अजून हातात आला का नाही. दुसरा विषय, तो पिवळ्या बत्तीची लाईट लावून फिरतो, तो म्हणतो मी MTDC मध्ये कामाला आहे का MIDC मध्ये कामाला आहे, त्याची शहानिशा केली जाईल. जर तो खरोखरच कामाला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, कामाला नसेल तर सरकारी अधिकाराचा गैरवापर आणि सरकारी याचा दुरुपयोग करण्याच्या नावाखाली देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, ही माझी स्वतःची स्पष्टपणे मागणी आहे. हा विषय खरा तर कौटुंबिक पद्धतीचा बिल्डिंगमधला विषय होता, पण त्याला अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने एवढ्या गंभीर प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि एक मराठी माणूस म्हणून जाहीर निषेध करतो. ह्या प्रकरणामध्ये आमच्या एक भगिनी वर्षा, मला वाटतं कळव कट्टे म्हणून आहेत, त्यांच्या घराबाहेर जे धूप लावतं त्या धुपाचा धूर काहीतरी अखिलेश शुक्लांच्या घरात जात होता, त्यामध्ये त्या दोघांचा वाद झाला. त्यांचं असं म्हणणं होतं माझ्या घरात लहान बाळ आहे, त्यांना त्रास होतो, माझ्या आईला त्रास होतो, आणि तो वाद सोडवण्यासाठी अभिजित आणि धीरज देशमुख हे दोघे आतमध्ये गेले आणि त्यानंतर त्याचा राग येऊन अखिलेश शुक्लांनी ती मारहाण केली. त्यांनी देखील आता एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, त्याचे सोशल मीडियावरती व्हिडिओ आहे, सगळ्यांनी त्या बघितलेल्या आहेत, त्याच्यावरनं संताप आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो मूळ आक्षेप वाटतोय तो जे शब्द वापरले गेले या सगळ्यामध्ये की मराठी माणसं भिकारी आहेत त्यांना मारा, ही मुजोरी कुठनं आलेली आहे? म्हणजे आता जे मध्ये काही व्हिडिओ व्हायरल झाले होते की आता सरकार भाजपचं आलंय, आता तुम्ही मराठी बोलू नका असं म्हटलं गेलं, मराठी माणसांनी इथे प्रचार करायला येऊ नका असं म्हटलं गेलं, मराठी माणसांना घर देणार नाही असं म्हटलं गेलं, नोकरीसाठी मराठी माणसाला प्राधान्य नाही असं म्हटलं गेलं. ही जी मुजोरी आहे त्याची उत्पत्ती काय, ती कुठून आली आहे, हा प्रश्न सामान्यांना पडलाय. नाही, हे बघा, मजुरी कोणाची कशी उत्पत्ती होते याचं उत्तर ना पुढारी न्यूज चॅनलकडे आहे ना माझ्याकडे आहे. हे वैयक्तिक मजुरीचा प्रश्न आहे, परंतु त्याचं निश्चितपणे कठोरपणे उत्तर हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार निश्चितपणे देईल. आणि माझी स्पष्ट भूमिका ही आहे, अशा प्रकारची मुजोरी ना इतर समाजातल्या लोकांनी करावी ना आपल्या लोकांनी देखील करावी. त्यामुळे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, याच्याबद्दलचा कायदा हा निश्चितच लवकरात लवकर केला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये शिक्षा देखील केली गेली पाहिजे.
यामध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलं, इतर राज्यामध्ये अशा प्रकारच्या कुठल्या कायद्याचा संविधानात तरतूद आहे का, कुठल्या प्रकारचा कायदा केला गेला आहे का, केला गेला असेल तर त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि तात्काळ तो महाराष्ट्रात लागू केला पाहिजे. तसाच मुंबईत देखील, महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचा कायदा तात्काळ लागू करण्याची भूमिका आज विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्याचं आम्ही स्वागत करतो आणि बिलकुल या अखिलेश शुक्लाचं आम्ही समर्थन करत नाही. मराठी माणसावरती अन्याय करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचं समर्थन आम्ही करणार नाही. या मराठी माणसाचे पहिला महाराष्ट्र आहे, नंतर इतरांचा महाराष्ट्र आहे. अगदी स्वागत आहे तुमच्या भूमिकेचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील प्रभू सोसायटीमध्ये मच्छी खातो म्हणून घेत नाही असं देखील आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंची जी भूमिका मांडली त्याचं मी विरोध बिलकुल करत नाही. प्रत्येक वेळेला राज ठाकरेंच्या भूमिकेचं आम्ही समर्थनच केलं. परंतु अशा प्रकारे ज्या पद्धतीमध्ये शिवसेनेकडून कालपासून आदित्य ठाकरे याचं राजकारण करतायत ते राजकारण त्यांनी करू नये. सरकार ही प्रत्येक व्यक्तीच्या मागे आहे आणि आम्ही 100% त्याच्या मागे उभे राहू. सुनील प्रभूजी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आपल्या सोबत आहेत. ते म्हणतात की आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणाचं राजकारण करतायत. कसलं राजकारण या महाराष्ट्रामध्ये? या महाराष्ट्र मराठी माणसाचा 105 हुतात्म्यांच्या रक्तसिंचनातून जो महाराष्ट्र आपल्याला मिळाला, त्या महाराष्ट्रात मराठी माणसावरती एवढी मोठी माजुरी ज्या महाराष्ट्रात होते हे दुर्दैव आहे. आणि राज्यकर्त्यांना आता थोडी तरी शरम राहिली पाहिजे. ते असं सांगतायत की तो शुक्ला नावाचा ग्रस्त कोण, की तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तर ते म्हणतात की पोलीस स्टेशनवाले तुमची कंप्लेंट देखील घेणार नाही. सीएम कार्यालयातून तुम्हाला फोन येईल. कोण आहे शुक्ला? लाल गाडी, म्हणजे पंतप्रधानांच्या गाडी लाल दिवा नाही, मुख्यमंत्र्यांच्या गाडी लाल दिवा नाही, परंतु याच्या गाडी लाल दिवा लावून हा फिरतो. हा म्हणतो की तुमची लायकी नाही, मराठी माणसाची झोपडपट्टीत राहणे तुमची लायकी आहे, तुम्ही इमारतीत का राहता? आणि म्हणतो तुमच्यासारखे असे 100 लोक माझ्या मंत्रालयामध्ये लादी साफ करायला आहेत. हा एवढा माजोरडेपणा. आणि काय चाललंय महाराष्ट्रात? हा तर एक आता आम्ही समोर आणलाय, पण या महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये, ठाण्यामध्ये असतील, बाकी शहरामध्ये ज्या इमारती आणि टॉवर उभ्या राहत आहेत ना, त्या टॉवरमध्ये राहण्यासाठी तिकडे मासे खायचे नाही, मटण खायचं नाही, तरच तुम्हाला फ्लॅट मिळेल. ही जी काय सक्ती चालू आहे ना, हे देखील बंद व्हायला पाहिजे. मागच्या अनेक वर्षापासून सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे. त्यामुळे कायदा आता आणण्याच्या तुम्ही गोष्टी करताय, यापूर्वी आणायला पाहिजे होतं. या घटना यापूर्वी घडलेल्या होत्या. काय कसलं राजकारण? आदित्य ठाकरे कसलं राजकारण करतायत? अरे या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हे सगळं प्रकरण बघून भडकलेला आहे. त्याच्या अंगाचा संताप झालेला आहे. अरे महाराष्ट्र आमचा, ज्या महाराष्ट्र आम्ही त्यागाने तुम्ही मिळवला, संघर्षातून मिळवला, आणि त्याच महाराष्ट्रात आमची ही परिस्थिती असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही. आणि रडप बसणार नाही. सरकार काय करणार आहे हे आता कळलं पाहिजे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली, कायदा बनवतो, हे करतो, हे सगळं प्रत्येकाला सांगतात. अरे होणार आहे कधी? त्या घाटकोपरमध्ये मराठी पत्रकार वाटायला विरोध झाला. त्या गिरगावामध्ये तिकडे तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला घर मिळणार नाही असं सांगण्यात आलं. आज तर कल्याणमध्ये आज शुक्ला म्हणतोय की तुमची लायकी नाही, झोपडपट्टी राहणे तुमची लायकी आहे, तुम्ही इथे राहू शकत नाही, तुमच्यासारखे 100 माणसं माझ्याकडे लादी पुसतात. या पद्धतीने बोलणं आणि मग त्याच बाहेरची लोक आणून यांना मारहाण करणं सगळ्याने हे कितपत योग्य आहे आणि कितपत आपण बघत बसणार आहोत? शेवटी राजकीय कुठचाही मुद्दा हा नाही आहे. हा मुद्दा आहे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा. प्रत्येक मराठी माणसाला म्हणून सुनील प्रभूजी एक प्रश्न विचारायचा आहे, इथे प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला पण प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा की बटंगे तो कटंगे इथे लागू नाही होत का? मराठी माणसाचे ते कैवारी म्हणून स्वतःला पोर्ट्रे करत होते राजकारणामध्ये, तेच विभागले गेले. आता काही जण बोलत पण नाहीयेत या सगळ्याविषयी, त्यांनी मौन बाळगलंय. जे कधी काळी जो पक्ष मराठी माणसाचा कैवारी म्हणून आला तो बोलत पण नाहीये इथे. एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ताट मानेने जगायला शिकवलं, हे कोणीही नाकारू शकणार नाही. या महाराष्ट्रामध्ये हक्काचं पान आणि मानाचं स्थान जर कोणी मिळवून दिलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मिळवून दिलं. त्यामुळे आम्ही यत्किंचितही याच्यापासून लांब गेलेलो नाहीये. अख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दल स्वाभिमान जो आहे तो आमच्यामध्ये जागृत आहे आणि जे जे म्हणून करायचं असेल ते सगळं करू. यासाठी कायदा सुव्यवस्थेची पर्वा देखील आम्ही करणार नाही. पण मराठी माणसाचा स्वाभिमान या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय दबावाखाली आम्ही गहाण ठेवू देणार नाही. आणि माझी मागणी आहे, कोण आहे शुक्ला
याची चौकशी करा. कोण आहे मुख्यमंत्री कार्यालयाचं की ज्याचा फोन आल्यामुळे पोलीस तक्रार घेणार नाहीत? कोण आहे शुक्ला? पंतप्रधान साहेबांना लाल दिवाण आहे, मुख्यमंत्र्याला लाल दिवाण आहे. बरोबर आहे. आपण या ठिकाणी विचारूया प्रसाद लाड यांना राज्यपालाला लाल विचारूया. दिवाण आहे. प्रसाद लाड यांना हा विचारूया. कोण ते माणूस चर्चेत आहे? आपल्या सोबत आहेत. प्रसाद लाडजी, इथं हा प्रश्न प्रामुख्याने प्रसाद उपस्थित लाडना होतो पण आहे सांगतो ते माझे की मित्र आहेत. आपले प्रसाद कनेक्शन लाडना मी सांगून सांगतो ते माझे मित्र आहेत. मंत्रालयातली ओळख प्रत्येक सांगून एक मराठी माणूस माणसाने अशा पद्धतीने स्वाभिमान म्हणून दमदाटी एकत्र जर का यायची करत गरज असेल, आहे. सुनील प्रभूजी उत्तर घेऊयात. अशा पद्धतीने जर दमदाटी करत असेल 24 तासानंतर सुद्धा तो नेमका कोण आहे, कुठे काम करतो, याचा तपशील जर तुम्ही देऊ शकत नसाल तर काय गुरुप्रसादजी, म्हणायचं? माझं पहिली गोष्ट तर ही आहे की मुंबई, सुनील तुमचं बोलणं झालं असेल तर मी बोलतो. बोला बोला प्रसाद लाडजी बोला. माझं स्पष्ट म्हणणं आहे की मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा होता, मराठी माणसाचाच राहील आणि मराठी माणूसच याच्यावरती राज्य करेल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका आमच्या मनात नाही, सुनीलच्या पण मनात नसावी आणि अभ्यंकरांच्या पण मनात नसावी. कोणाच्याच मनात पहिली नाही. गोष्ट तर हा मुजोरेपणा आम्ही सहन करणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि मी देखील विधान परिषदेत हे मांडलंय आणि तुमच्या चॅनलमधनं पण सांगतोय की मराठी माणसावर आम्ही अन्याय व्हायला देणार नाही, मराठी माणसाच्या मागे आम्ही ताकदीने उभे आहोत. पण जे माझे मित्र सुनील प्रभू एवढ्या तावातावानी मराठी माणसाचं नाव सांगतायत, कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतायत, आम्ही बाळासाहेबांचा आदर्श घेऊनच या महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठी माणसाच्या मागे ताकदीने उभे आहोत आणि शिवसेना प्रमुखांचं योगदान हे कोणी महाराष्ट्र देश विसरू शकत नाही. परंतु या मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर कोणी पाठवलं हे पण तुम्ही एकदा उद्धव ठाकरेंना विचारून घ्या ना. तुमच्याकडे महापालिकेची सत्ता होती, ठाणे महापालिकेची सत्ता होती, कल्याणची सत्ता होती, अंबरनाथ डोंबिवलीची सत्ता होती. त्यावेळेला मुंबईमध्ये ह्यांना तुम्ही कोणी बाहेर काढलं, मराठी माणसाची दैनदशा कोणी केली? माझं म्हणणं काय, याचं राजकारण न करता एकत्र येऊन या महाराष्ट्राला एक करून महाराष्ट्राच्या विरोधात जे कोण अशा प्रकारे मजुरी करून जर बोलत असतील त्यांना त्यांचा धडा दाखवला पाहिजे. आणि मी सुनीलजी तुम्हाला परत एकदा सांगतो, त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला लावलाय, जास्तीत जास्त शिक्षा त्याला होईल. बरोबर आहे. त्याच्यावरती थोड्या लाल वेळापूर्वी बत्तीची गाडी प्रसाद कशी आली? लाड यांनी जी याचा माहिती देखील दिली तो त्याचं खोटेपणा- कन्फर्मेशन आता आलेलं आहे. कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे. आरोपी अखिलेश शुक्ला हा पोलिसांच्या ताब्यात आहे. फरार आरोपी अखिलेश शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणामध्ये. अखिलेश शुक्ला याला कधी ताब्यात घेणार असा सवाल उपस्थित केला जात होता. तर आत्ताची ताजी माहिती आपल्या हातात येते, त्यानुसार अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अखिलेश शुक्ला या सगळ्या घटनाक्रमानंतर फरार होता आणि अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट म्हणून याकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. अर्थातच प्रसाद लाड मुद्दा मांडत होते, मी पुन्हा त्यांच्याकडे जातो. प्रसाद लाडजी, आपला मुद्दा पूर्ण करा. मी ज्या वेळेला चॅनलवरती आलो तेव्हा तुम्ही दिली ती माहिती. शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, कारण या बाबतीतलं निवेदन परंतु मी सुनील प्रभूजींना म्हणतोय की मराठी माणसाबद्दल बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी भूमिका, कैलासवासी बाळासाहेबांनी जी मांडली तीच भूमिका तुमची देखील होती, आमची देखील होती, मनसेची देखील आहे, या राज्यातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे. परंतु मराठी माणसाचे हाल तुम्ही केले ते पण कबूल करा ना. 15 सालचं प्रकरण ताजं आहे. नाही, मला याला जोडूनच अभ्यंकरांना पण हे चर्चेत आणायचं आहे. मला विचारायचं आहे की जे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांचा खरं तर मूळ गाभा राजकारणाचा हा प्रादेशिक अस्मिता, भाषिक अस्मिता हा होता, ते सगळे प्रश्न एकाएकी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती वळले. त्यांनी ट्रॅक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नेला आणि त्यामुळे झालेली ही गोची आहे का अभ्यंकरजी? राजसाहेबांनाच उल्लेख केलाय. कसं आहे माहितीये का तुम्हाला, एक तर पहिलं त्याला अटक झाली हे अतिशय चांगलं झालं अगदी. परंतु आमची मागणी अशी आहे की त्याला अटक करून जामीन देऊन सोडू नका. त्याच्यावर अशी कलम लावा ना, अशी जरब बसली पाहिजे की दुसऱ्या कोणाची हिंमत होता कामा नये की मराठी माणसावर हात उचलण्याची. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मराठी भाषा असेल, मराठी माणूस असेल, मराठी संस्कृती असेल, ह्याच्या कुठल्याही गोष्टीवरती जर अन्याय झाला तर शिवतीर्थचे राजसाहेबांचे दरवाजे कायम उघडे असतात. गेली 17 वर्ष राजसाहेब ठाकरे आपली भूमिका अत्यंत प्रखरपणे मांडत आहेत. इतर पक्षांनी काय केलं, इतर पक्ष काय करतायत, कोण महाराष्ट्राचा कैवार घेतला होता, इकडनं मराठी माणूस कसा हद्दपार झाला, हा विषय आता इथे चर्चेचा नाहीये. महाराष्ट्रातील, मुंबईतील सर्व ठिकाणातील मराठी माणूस हा इथे मानांनी सन्मानांनी जगला पाहिजे. त्याचा मान पहिला, त्याचा अभिमान पहिला, महाराष्ट्र पहिलं, मराठी माणसाचा महाराष्ट्र पहिला, मग इतर. त्यांनी इथे यावं, मराठी माणसाचा मान सन्मान राखावा, मराठी माणसाला योग्य त्याच्या संस्कृतीमध्ये, त्यांनी त्याच्या समारंभामध्ये चांगल्या प्रकारचं त्यांनी तिकडे स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असावी. परंतु
जर वेडीवाकडी भाषा जर वापरली गेली, ह्याच्यावर मनसे कायम गेली 17 वर्ष आंदोलन करतच आहे. मग ते मराठी पाट्यांचं असेल, मराठी भाषेचं असेल, चित्रपटाला मराठी प्राईम टाइम देण्याचं असेल. हे महाराष्ट्र सैनिक आणि राजसाहेबांनी आंदोलनं घेतली आहेत, लाटाकाट्या खाल्ल्या आहेत, राजसाहेब ठाकरे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. आमची मागणी इतकीच आहे, हे आता झालं, हे शेवटचं झालं आणि जे घडतंय ते अति होतंय. ह्याच्या पुढे जर मराठी माणसाच्या बाबतीत कोणी जर वाकड्या नजरेने पाहिल किंवा जर वाकडं बोलेल तर महाराष्ट्र सैनिक किंवा राजसाहेब ठाकरे हे अजिबात खपवून घेणार नाहीत. मग मात्र जर कायदा आणि सुव्यवस्था मनसेने हातात घेतला तर त्याचे परिणाम ह्या इतरांना भोगायला लागतील. आणि माझी मुद्दाम इकडे सगळ्यांना बरोबर आहे, विनंती पण अशी ही वेळ येऊ आहे द्या- की येऊ देऊ राजकारण नये एका बाजूला, अशी अपेक्षा आहे परंतु खरं तर. मराठी प्रसाद माणसाच्या लाडजी. मागे पूर्ण ताकदीने पूर्ण शक्तीने आपण उभं राहिलं पाहिजे. त्याचा अपमान कुठेही होता कामा नये, लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अपमान होता कामा नये. इतकी ताकद, त्यांना विश्वास वाटला पाहिजे की होय, मी हा महाराष्ट्रात राहतो, हा महाराष्ट्र माझा आहे, ही भूमी माझी आहे, ही माणसे माझी आहेत. भले ती विविध पक्षांची असतील, परंतु माझा कैवार घेण्याकरता जन्माला आलेले आहेत. नक्की सत्तेकरता जाण्याकरता कुठल्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंटला मी करत आहोत. हे मुद्दाम तुम्हाला मी इकडे आता सांगेन. त्यामुळे एवढंच सांगेन, याच्या पुढे कोणावरती काही जर मराठी माणसावरती जर अन्याय झाला तर मनसे तुम्हाला दिसेल की मग मात्र आम्ही कायदा सुव्यवस्थेची वाट बघणार नाही, सतत निवेदनं दिली जाणार नाहीत. ज्याला जी भाषा कळते त्याला तीच भाषा ऐकवली जाईल. इथे काय मराठी माणसांनी इतरांचा ठेका घेतलेला नाहीये की तुम्ही वाटेल तसे वागा आणि आम्ही सहन होऊ, आम्ही सहन करू, तुम्ही वाटेल ते अन्याय करा, आम्ही ऐकून घेऊ. हा काय ठेका मराठी माणसांनी घेतलेला नाहीये, लक्षात ठेवा. हा बरोबर आहे. स्वाभिमानी शेवटची महाराष्ट्र comment, आहे अगदी शेवटची आणि इतरांना comment दिसेल मी की सुनील ह्याच्या प्रभू पुढे यांच्याकडे जातो. जर मराठी बरोबर आहे, माणसाचा अभ्यंकरजी. अपमान झाला त्याचे परिणाम मात्र मग अगदी मोठे भोगायला लागतील. अगदी सहमत आहे, 100% सहमत आहे. मी सुनील प्रभू यांच्याकडे अगदी शेवटच्या कॉमेंटसाठी जातो आणि मग प्रसाद लाड यांच्याकडे येईल. अगदी 1.5 मिनिटं शिल्लक आहे. सुनील प्रभूजी, आपल्यापर्यंत आवाज बोला. पोहोचतोय? अगदी शेवटची कॉमेंट. हा येतो, आवाज ऐकू येतो, बोला. अगदी शेवटची कॉमेंट. अभ्यंकरांनी मुद्दा मांडलेला आहे. बोला. हा, अगदी शेवटची कॉमेंट. राजकारण ऐकू या येत नाही. सगळ्यावरती होत राहील, पण मुळात आता अशा घटना घडू नये, मराठी माणसाला हे सांगावं लागू नये की महाराष्ट्रामध्ये आमच्यावरती अन्याय होतो. यासाठी काय सरकार म्हणून काय आपण अपेक्षा करताय? सरकारकडनं काय अपेक्षा करणार? गेले 10 वर्ष हेच सत्तेत आहेत ना. आज उद्धव ठाकरेंच्या नावाने हे जे आज शंक करतायत, मला विचारायचं काय उद्धव ठाकरेंनी केलं मराठी माणसाचं? का कोणामुळे हद्दपार झाला? सरकारमध्ये कोण होतं? आम्ही फक्त 2.5 वर्ष सरकारमध्ये होतो, बाकीची अख्खी वर्ष भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये होता ना. त्यांनी काय उपाययोजना केल्या ते तर सगळं कळा हवं आम्हाला. एक लक्षात घ्या, मराठी माणसाच्या या लढाईमध्ये राजकारण विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. परंतु जर तुम्ही असे व्यक्ती आरोप करायला लागलात, उद्धवजीचं नाव घेऊन तुम्ही उद्धवजींवर आरोप करताय. अहो मला सांगा ना, 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता, मागच्या 2.5 वर्ष सत्तेत होता, त्यापूर्वीचे 5 वर्ष तुम्ही सत्तेत होता, काय केलं मग? बरोबर. मी तुम्ही प्रसाद काय लाड आणला यांच्याकडे कायदा? जातो. प्रसाद कशाला वाट लाडजी, बघताय? मराठी तुम्ही हे माणसाच्या सगळं- बाजूने उभं राहण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला टाळी द्यायला केवळ तयार आहे. राजकारण करतायत. आणि बरोबर आहे, मराठी हा आपल्या प्रत्येकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. प्रसाद लाडजी, अगदी शेवटची कॉमेंट. आम्ही गुरुप्रसादजी, आम्ही या मजुरड्यांचा माज उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही. जसं शिवतीर्थाचे दरवाजे उघडे आहेत तसे आमचे दरवाजे देखील मराठी माणसासाठी उघडे आहेत. आम्ही पत्राचाळीसारखे मराठी माणसांना बेघर करून, जमिनी विकून, महापालिकेतले कोविडच्या टाळूवरचं लोणी खाऊन मराठी माणसांना हद्दपार करणारा धंदा आम्ही कधी केला नाही, करणार नाही. मराठी माणसाच्या मागे ताकदीने आम्ही उभे राहू. आणि त्यासाठी जे सुनील प्रभू म्हणाले की मराठी माणसांसाठी सर्वांनी एक व्हायला पाहिजे, आम्ही एक व्हायला तयार आहोत, हात मिळवायला तयार आहोत. आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की हे सहन केलं जाणार नाही आणि सहन व्हायलाही देणार बरोबर आहे. नाही. याच्यापुढे मुख्यमंत्र्यांनी अशा जे प्रकारच्या म्हटलेलं आहे घटना आज ते घडल्या, अतिशय त्यासाठी महत्त्वाचं कायदा आहे आणि देखील खरं तर तात्काळ त्याच्याकडे केला लक्ष जाईल. वेधलं आणि पाहिजे. त्यांनी त्यासाठी म्हटलंय आम्ही स्पष्टपणे. कटिबद्ध आहोत. बरोबर आहे प्रसाद लाडगे. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी आज म्हटलंय की माजुरड्यांचा माज सरकार उतरवणार आणि हे खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर कुठेतरी मराठी माणसाला आश्वस्त करण्यासाठी, सगळ्या महाराष्ट्र जनांना आश्वस्त करण्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण किती काळ आपण म्हणत राहणार की पाहुणे जरी असंख्य पोचत आहे मराठी, आपल्या घरात हाल सोसत आहे मराठी. त्यामुळे मराठीचं हे हाल सोसणं, अपेक्षा सहन करणं बंद व्हायला हवं आणि हीच अपेक्षा खरं तर सरकारकडनं आणि सगळ्या मराठी माणसाचं कैवारी बनवणाऱ्या सगळ्या नेत्यांकडनं आहे. चर्चेच्या जोड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला, त्यामुळे सगळ्यांचे आभार. बघत राहा पुढारी न्यूज.